वाशिम जिल्ह्यामध्ये नियमबाह्य खत विक्री केल्याप्रकरणी 8 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले गेलेत। खरीप हंगामाच्या तयारीपूर्वीच एप्रिल महिन्याच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 555 मेट्रिक टन डीएपी खताचं वितरण झाल्यानं कृषी विभाग खडबडून जागा झाला। जास्त खत विक्री केल्याप्रकरणी 13 कृषी सेवा केंद्र चालकांची सुनावणी घेण्यात आली आणि या सुनावणी दरम्यान नियमबाह्य खत विक्री केलेल्या 8 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती, तर 4 कृषी सेवा केंद्रांना ताकीदही दिल्याचं कळतंय। बातमी आहे वाशिममधून। 8 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले गेले। या ठिकाणी शेतकऱ्यांनी 20 गुण्यापेक्षा जास्त खरेदी केलेले आहे। त्या ठिकाणी ते शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या आहेत किंवा नाही याची पूर्ण शहानिशा प्रत्येक शेतकऱ्याशी त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे। आणि ज्या ठिकाणी कृषी सेवा केंद्राने त्याच्यामध्ये जे कुठेही कमतरता केलेली दिसते किंवा हयगय केलेली दिसते, तर त्या अशा कृषी सेवा केंद्रांच्या 13 कृषी सेवा केंद्रांच्या सुनावणी आपण आज घेतलेली आहे। या 13 कृषी सेवा केंद्रांपैकी जे आहे आपण 8 कृषी सेवा केंद्रांचे जे परवाने आहेत ते निलंबित केलेले आहेत।